अमरावती महानगरपालिकेतील 4 प्रमुख समित्यांच्या निवडणुका यावेळी कोणत्याही संघर्षाशिवाय म्हणजेच बिनविरोध पार पडल्या आहेत. या निवड प्रक्रियेत सत्ताधारी आघाडीचा प्रभाव ठळकपणे दिसून आलाय. शहर सुधार समिती सभापतीपदी भाजपाच्या राधा कुरील यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी युवा स्वाभिमानच्या सुमिती ढोके यांची निवड झाली आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि सर्वांनी घेतलेला जो नेत्यांनी निर्णय, त्या निर्णयानुसार आमच्या युवा स्वाभिमान पार्टीचे शिक्षण सभापतीचे एक सभापती झाले, एक पद ते मिळालं आपल्याला, आणि शहर सुधारमध्ये उपसभापती म्हणून माझी बिनविरोध निवड झालेली आहे. म्हणून मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते. कशा पद्धतीची निवडणूक झाली आणि समोर कशा पद्धतीचे काम करणार आपल्या? आता शहर सुधार म्हटल्यानंतर आता शहराचा सुधारच करणं आहे, आणि सभापती राधाताई कुरील आहे, उपसभापती मी आहे, आणि आमच्या समितीमधले सगळे सदस्य सुद्धा काम करणारे आहेत. त्यामुळे आता त्या विषयावर आपण पूर्ण लक्ष देऊन काम करू भविष्यात. महिलांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चान्स मिळाला आहे. नक्कीच, कारण महापौर उपमहापौर पदी पुरुष मंडळी विराजमान झाली होती, म्हणून कदाचित सरकारने महायुतीच्या सरकारने हा निर्णय घेतलेला असेल आणि महिलांना सर्व समित्यांवर पद दिली गेली आहे. काय आवाहन करायला नागरिकांना? नागरिकांना हे आवाहन करेल की आपल्या ज्या अडचणी आहे, माझ्या समितीच्या अंतर्गत येणाऱ्या आपल्या ज्याही अडचणी असतील त्यांनी आमच्या समितीत येऊन मांडाव्या, आणि आम्ही त्यांचं 100% समाधान करण्याचा प्रयत्न करू. समितीचे सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य मिळून येणाऱ्या काळात आम्ही त्या विषयावर चांगलं चिंतन करून आणि चांगलं काम करून नक्कीच नागरिकांना न्याय देऊ. शिक्षण समिती सभापतीपदी युवा स्वाभिमानीच्या प्रीती रेवणे, तर उपसभापतीपदी भाजपाच्या वंदना मडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व जनतेचे खूप खूप आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे युवा स्वाभिमान पार्टीचे नेते माननीय आमदार रविभाऊ राणा, आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ राणा, आणि आमच्या प्रेरणास्थान नवनीतजी राणा यांचे मी मनापासून आभार मानते. आणि सर्व महायुतीच्या नेत्यांना आभार मानते की त्यांनी महिलांवर, नवीन तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि ही जबाबदारी सोपवली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. महत्वाचं म्हणजे मला लोकांनी निवडून दिलं, तेच मी उच्च शिक्षित असल्यामुळे, तर माझी जबाबदारी अधिक आहे याची मला जाणीव आहे. आणि शिक्षण हे केवळ शैक्षणिक नसून ते नैतिक आणि विकासात्मक असलं पाहिजे, कौशल्यपूर्ण असलं पाहिजे, आणि समाजातल्या प्रत्येक वंचित भागापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. तर सर्वसमावेशक शिक्षक, सर्वांसाठी शिक्षण आणि पुढे नेणारं, विकास घडवणारं शिक्षण देणं ही माझी जबाबदारी असेल. आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांची जी भौतिक परिस्थिती आहे ती सुधारणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि अधिकाधिक लोकांचा त्यामध्ये समावेश करणे हे माझे उद्दिष्ट असेल. सध्या स्थिती कशी असेल महानगरपालिकेच्या शाळांची आणि सर्वात पहिलं काम काय राहील आपल्या शाळेसाठी? ज्या शाळांची दुरावस्था झालेली आहे, पहिलं तर त्याच्यामध्ये सुधारणा करणे, मुलांना तिथे सुरक्षित वाटेल असं वातावरण तिथे तयार करणे, आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणे आणि वाढवणे. त्यामध्ये ड्रॉपआउटची संख्या कशी घटेल आणि नवीन ऍडमिशन्स कशा होतील या दृष्टिकोनातनं पावले उचलल्या जातील. संख्या वाढवण्याकरिता काही नवीन उपक्रम राबवाल का? निश्चित. मला असं वाटतं आता सगळ्यांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांकडे किंवा सीबीएसई माध्यमांकडे आहे, आणि प्रायव्हेट शाळा प्रचंड प्रमाणात वाढतायत, भरमसाठ फी ते घेत आहेत. तर त्यामुळे अफोर्डेबल शिक्षण हे आपलं शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि महानगरपालिकेच्या शाळा या तर मोफत आणि तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. त्यामुळे त्यांना योग्य शिक्षण मिळून त्यांना भविष्यामध्ये संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, त्या पद्धतीचं शिक्षण आपण इथे देण्याचा प्रयत्न करू. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत, ज्यामध्ये बोली मराठीचे असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मराठी भाषेकडे वळावं हे प्रमुख उद्देश आहे. अशा पद्धतीचे आपले काही महानगरपालिकेकडून सुद्धा उपक्रम राबवले निश्चित राहतील, कारण की मराठी ही आपली मातृभाषा आहे. आणि आता आपण जसं AI म्हणतो त्याचेही मराठीमध्ये भाषांतर हल्ली प्रत्येक गोष्टीचं होत आहे. तर त्याच्यामुळे मराठीला पर्याय नाही. जेव्हा तुम्ही मातृभाषेतनं शिकता त्यावेळेला तुमची समज अधिक सकस आणि प्रगल्भ होते. त्याच्यामुळे मराठी भाषेतनं आपण सगळ्या पद्धतीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मराठी भाषा केवळ
वाचावी असे नारे देऊन होणार नाही, तर ते आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये असायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न असेल. महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ममता आवारे तर उपसभापतीपदी भाजपाच्या लता देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विधी समिती सभापतीपदी शिंदे गट समर्थित बीएसपी प्रतिनिधी तर उपसभापतीपदी उभाटा गटाच्या स्नेहा लुल्ला यांची निवड झाली आहे. दरम्यान भाजपाच्या डॉक्टर मधुरा कहाळे यांची 4ही समित्यांवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे, जे त्यांच्या राजकीय प्रभावाचे द्योतक मानले जात आहे. एकूणच या निवडणुकीत कोणताही वाद किंवा मतदान न होता सत्ताधारी गटाने एकमताने सर्व पदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहेत.